बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मध्यरात्री महापौर रंजना भानसी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी बुद्ध वंदना झाली। संगं शरणं गच्छामि तद्यम्पि बुद्धं शरणं गच्छामि। या प्रसंगी नगरसेविका प्रियंका घाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर पाटील, पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, धनंजय निकाळे, किशोर घाटे, रवींद्र जाधव, दीपक यशवंते, कविता तेजाळे, रेखा निकम, दीपक डोके, उत्तम जाधव, संजय खैरनार, दिलीप साळवे, भिवानंद काळे, दीपचंद दोंडे, मदन शिंदे, अरुण मोरे, नितीन गंभीरे, विनोद बर्वे यांच्यासह दलित चळवळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। अमर रहे बाबा साहेब, अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। बाबा साहेब। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक। 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हिंदू विजय दिन, श्रीराम प्रभू पूजन व आरतीचा कार्यक्रम द्वारका परिसरात हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे साजरा करण्यात आला। यावेळी रामसिंग बावरी यांच्या हस्ते श्रीराम प्रभूंचे पूजन करून आरती करण्यात आली। या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, कैलास यंदे, राजेंद्र नेरकर, प्रसाद बावरी, बालदेवचंद नेपाल, नितीन खैरनार, किरण सिंग पवार, अनिल जाधव, विजय पवार, सागर देसले, दशरथ माहुलीकर, मनोज मराठे, किशोर बागमार, प्रेमसिंग पवार, भारत सतभैया, काशीनाथ गोट्या, जाधव, घटमाळे, राजू वाघ, सुरेश जगताप आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक। नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला। अवघ्या 9 महिन्यातच आयुक्त पदावरून तुकाराम मुंडे यांची बदली झाली। त्यानंतर 14 दिवस हे पद रिक्त होते आणि आयुक्तपदी कोण ही चर्चा सुरू होती। गमे यांच्या नावाची पहिल्या दिवसापासूनच चर्चा सुरू होती। राधाकृष्ण गमे हे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी होते। बदलीचे आदेश येताच त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे सोपवला। आज बुधवारी त्यांनी नाशिक मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। स्मार्ट सिटीच्या कामाला गती देत तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करू, मुंडे यांच्या कारकिर्दीतील चांगले उपक्रम पुढेही राबवू, त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आणि जे आपल्या अपेक्षा आहे त्या कशा पूर्ण करता येतील आणि प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आपल्याला कसा समन्वय ठेवता येईल हे पहिलं प्राधान्य राहील। आणि जे विकासाचे काम आहे त्याला कशी गती देता येईल आपल्याला, आणि स्मार्ट सिटीचा जो आपला मुख्य मुद्दा आहे त्यालाही कशी गती देता येईल याचा निश्चित प्रयत्न करू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचाही प्रयत्न राहील। शहरा विकासाच्या दृष्टीने आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने ज्या सर्व बाबी आहेत त्या तशाच पुढे चालू राहतील। चांगल्या गोष्टी पुन्हा आपण चालू ठेवू, ज्याच्यात आवश्यक असेल तर काही सुधारणा करणं आवश्यक असेल तर सुधारणा केल्या जातील। हे नाशिकचा अनुभव फार चांगला राहिलेला आहे आणि तोच अनुभव आताही राहील आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल असा पूर्ण विश्वास आहे। मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकला अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलंय। नाशिकचे जावई असलेल्या गमे यांच्याबाबत नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक। नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 23 डिसेंबरला होत असून निवडणुकीसाठी 3 पॅनल उभे ठाकले आहेत। त्यापैकी प्रगती पॅनलने प्रमोद महाजन उद्यानासमोरील जागेत प्रचाराचा शुभारंभ केला। प्रगतीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते। यावेळी सिद्धिविनायकाला आणि बँकेचे संस्थापक हुकुमचंद बागमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला।
बँक प्रगती पथावर नेण्यासाठी आजवर केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला। यावेळी वनाधिपती विनायकदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अजित बागमार, वसंत गीते, जयप्रकाश छाजेड आणि विनायकदादा पाटील यांनी प्रगतीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले। गेल्या 15 वर्षापासून ते मी तोडते आहे, परंतु मुकुंदजी बागमारांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर नामको चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा मी अध्यक्ष झालो। सांगायला एक आनंद वाटेल, सहकारी बँक नसेल तर ज्यांनी एवढं मोठं हॉस्पिटल निर्मिती केलेली आहे। 6 एकरमध्ये 72,000 स्क्वेअर फूटचे हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल 1995 साली त्यांच्या मनामध्ये कॅन्सर सारखं हॉस्पिटल निर्मिती करायच्या इच्छा झाली। भविष्याचा वेळ घेणारी होती ते हॉस्पिटल गेल्या 5 वर्षापासून मी सांभाळत आहे। मामाने नक्की ते हॉस्पिटल मोठं बनवलेलं आहे, परंतु मामाचा चेला म्हणून मामा त्याचे आणखी जास्त काय करता येईल हे मी करून दाखवलेलं आहे की या सहकार क्षेत्रामध्ये मामाने माझं बोट धरून तिथं आणलं, उत्तर विकलेने आणलं आणि सहकार क्षेत्रात काम करण्याचं शिकवलं। परंतु अनेक गोलंदाज झाले, परंतु त्या सगळ्यांना मी बाजूला ठेवलं आणि मर्चंट बँकेपेक्षा तुम्ही नगरसेवक होऊ शकता, सरपंच होऊ शकता, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकता, पण ही बँक व्यापाराची बँक आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये 1 लाखाची ठेव असताना 1500 कोटीपर्यंत ठेवून मिळाली महाराष्ट्रातली एक बँक आहे। गेल्या आतापर्यंत एक पैसा भ्रष्टाचाराचा भाग लागलेला आहे। कोऑपरेटिव्ह बँकेची एक वेगळी प्रतिष्ठा आणि वेगवेगळी प्रतिभा एक मार्गदर्शक बँक, अत्यंत कार्यतत्पर चालणारी, अत्यंत मदत करणारी, कुठल्याही वशिलेबाजी नाही, कुठलाही भ्रष्टाचार नाही, अशा प्रकारची बँक असणारी बँक। तिथे जेव्हा प्रशासक आला तेव्हा पुन्हा एकदा मला असं बरं वाटलं की एकदा टाउन सुलाकर बघून घेऊ तर आपल्या बायकोने काही केलेलं नाही। 4.5 वर्षामध्ये मी बघितलं एकही नोटीस आलेली नाहीये। त्याचे मनपूर्वक धन्यवाद द्यायचे असतील आणि खऱ्या अर्थाने आदरांजली माहिती असेल तर हुकुमचंद बघणार नेहरूंना दिला ही लोकशाहीची आणि आपल्याला हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे। आणि आज जर मामा असते तर थकलेले असते, त्यांनी मुलांना उभं केलं असतं। मामा मला माहिती आहे 50 वर्ष, मी तुम्हाला छातीला हात ठेवून सांगतो की त्यांनी सांगितलं असतं की यावेळी मी थकलेलो आहे, तब्येत बरी नाही आहे, माझा वारस म्हणून सोहन भंडारीचा करणार होता। ऑफिस का उद्घाटन माननीय विनायकदादा पाटिल ने किया और आज हमें यहाँ सौभाग्य गारगोटी की तरफ से आने का मौका मिला और ये जान के बहुत खुशी है हमें कि नामको जैसा बैंक हमारे नासिक शहर को एक अभिमान देता है और ये पूरे पैनल को हम लोगों की शुभेच्छा है कि ये विजयी होकर आए और नासिक का नहीं महाराष्ट्र का सर्वांगीण विकास करें। इसी के साथ ढेर सारी शुभकामनाएं। जय महाराष्ट्र, जय। माने कि नामको जैसा बैंक हमारे नासिक शहर में है और इस पैनल को ढेर सारी शुभकामनाएं। नासिक के सर्वांगीण विकास के लिए इस प्रगति पैनल को चुन के लाना ही चाहिए सबको। यावेळी प्रचार पत्रिकांचे प्रकाशन झाले। प्रगती पॅनलतर्फे सर्वसाधारण जागांमधून सोहनलाल भंडारी, वसंत गीते, हेमंत धात्रक, विजय साने, शिवदास डांगा, प्रफुल्ल संचेती, सुभाष नहार, हरीश लोंढा, महेंद्र बुरुड, कांतीलाल जैन, नरेंद्र पवार, अशोक सोंजे, भानुदास चौधरी, अविनाश गोटी, संतोष धांडीवाल, रंजन ठाकरे, गणेश गीते, प्रकाश तायमा, महिला राखीव म्हणून शोभा छाजेड, रंजनी जातेगावकर तर अनुसूचित जाती जमातीमधून प्रशांत दिवे निवडणूक लढवित आहेत। यावेळी माजी आमदार जयप्रकाश छाजेड, दिलीप बनकर, वसंत गीते, सोहनलाल भंडारी, दिग्विजय कापडिया, अशोक शहा, माजी महापौर अशोक दिवे, विनायक पांडे, आकाश छाजेड, राहुल दिवे, रमेश धोगडे, नैना गांगुर्डे, समीना मेमन, गारगोटी समूहाचे संचालक केसी पांडे यांनी विशेष उपस्थित राहून प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या। नामको मर्चंट बँकेचे सर्व सभासद व मान्यवर उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड। तारे तारे कितने नील गगन पे तारे देवांशी ससाने हिला पहिल्या वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी, मोठे पप्पा विजूभाई, खुशी, गुरु, करण, विराज, स्वामी, कबीर, गुंजन, पीयूष, सर्व ससाने परिवार. फूल है कितने प्यारे, फूलों से प्यारा तू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. आपल्या चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा करा नाशिक सिटी न्यूज सोबत. अवघ्या 200 रुपयात. संपर्क त्याला सरकारी नोकरी नसताना सुद्धा लग्नाला होकार दिलास तू. अहो काका, तो गरुड झेप अकॅडमी मध्ये ट्रेनिंग घेतोय ना, सरकारी नोकरी हमखास मिळेल. 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करणारी गरुड झेप अकॅडमी आता आपल्या नाशिक शहरात. MPSC, महाराष्ट्र पोलीस, आर्मी भरतीसाठी स्पेशल बॅचेस सिम्बॉयसिस कॉलेजच्या बाजूला न्यू नाशिक. अधिक माहितीसाठी कॉल 9804285555. मुख्य शाखा वाळूज औरंगाबाद. कॉल 9637375556. आम्ही करतोय सरकारी नोकरी गरुड झेप अकॅडमीच्या मदतीनं. आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेचा महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा सामना नाशिक येथे दिनांक 14 ते 17 डिसेंबर दरम्यान हुतात्मा अनंत कान्हारे मैदानावर खेळला जाणार असल्याची माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्याकडे नाशिकला महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी चॅम्पियन सामना जो आहे तो नाशिकला अलॉट झालेला आहे. आपण जर बघितलं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी रणजी ट्रॉफी सामने घ्यावे ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पॉलिसी आहे. तर यावर्षी 5 रणजी ट्रॉफी मॅचपैकी एक मॅच नाशिकला महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र ही 14 ते 17 डिसेंबर या दरम्यान नाशिकला होणार आहे. ह्या सामन्याचं मुख्य उद्देशच असा असतो का जिल्ह्यातील जे खेळाडू आहे त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील किंवा रणजी ट्रॉफीचे जे फर्स्ट क्लास क्रिकेटर आहे यांना बघण्याची एक एक्सपोजर खेळाडूंना मिळावं या दृष्टिकोनातून ही नाशिकला आपण या ठिकाणी आयोजन करतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज मैदानाची तयारी चालू आहे. BCCIचे ऑब्झर्वर आणि BCCIचे क्युरेटर या ठिकाणी थोड्या दिवसात 8 तारखेला या ठिकाणी येतील आणि हा BCCIचा फर्स्ट क्लास सामना हा नाशिकला पुन्हा यावर्षी होतोय. या सामन्यासाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक. नाशिक रोड परिसरातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून डेंग्यू चिकनगुन्याग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये राहुल नगर येथे राहणाऱ्या विनीत गुप्ता या 14 वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपाचे 3 नगरसेवक आणि शिवसेनेची 1 नगरसेविका आहे. गेल्या 25 वर्षांपासून बोराडे दाम्पत्याकडे नगरसेवक पद आहे. सत्तेचा गड भाजपाने काबीज केलाय आणि भाजपाचेच 3 नगरसेवक या प्रभागात असून आरोग्य सेवेची धुळकान ते उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. विशेष म्हणजे नगरसेवक शरद मोरे सर यांनाही डेंग्यूचा फटका बसलाय, परंतु सत्ताधारी पक्षाचे असूनही त्यांचा प्रशासनावर वचक नाही, म्हणून निमूटपणे ते हताशपणे सारे पाहत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत विनीत कुमार गुप्ताच्या घराशेजारीच गुरांचा गोठा असल्याने गोठ्यातील केरकचरा घाण रस्त्यावर येत असल्याने डास मच्छरांचा फैलाव होतो. प्रभागात सर्वच ठिकाणी आरोग्याची धुळकान झाल्याने नागरिक नगरसेवकांच्या नावाने बोटे मोडीत असून तुम्हाला कशासाठी निवडून दिले असा प्रश्न विचारित आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या तरुण मुलांच्या, मुलींच्या आणि नागरिकांच्या कला आणि क्रीडा गुणांना चालना मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सीएम चषक कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मध्य नाशिक विधानसभा प्रभागात 8 ते 18 डिसेंबर दरम्यान विविध क्रीडा व कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय स्पर्धेवरती खेळता आहे व त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ह्या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक स्पर्धेमधून 2 स्पर्धकांना निवडलं जाणार आहे. 2 स्पर्धकांना चांगली अशी बक्षिसं दिली जाणार आहे. ही प्रत्येक विधानसभामध्ये जिंकणारे जे स्पर्धक आहे प्रत्येक खेळामधले ह्यांची नंतरवरती
राज्यस्तरीयवरती एक स्पर्धा होणार आहे आणि राज्यस्तरीयवरती परत खेळाडू प्रत्येक स्पर्धेमधले वेगळे निवडले जाणार आहे। ह्याच्यामध्ये आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहे। जे सहभागी आहेत प्रत्येक सहभागी युवकांना युवतींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं एक सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे। त्यामुळे ह्या माध्यमातून युवक आणि युवतींना महाराष्ट्रामध्ये क्रीडा आणि कला ह्या विषयाकडे जोडण्यासाठी वळवण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आखलेली एक मोठी मोहीम आहे आणि या मोहीममध्ये मला नाशिक मध्य विधानसभाची एक लोकप्रतिनिधी या नात्याने मनापासून आनंद होतोय की ह्या विधानसभा क्षेत्रामधून आजपर्यंत 20,000 लोकांनी सदर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि सदर स्पर्धा आम्ही जवळपास 30 तारखेपर्यंत ही स्पर्धा घेणार आहोत आणि पुढच्याही कालावधीमध्ये नोंदणी जी आहे विविध स्पर्धांसाठीची म्हणजे कला स्पर्धेसाठीची जी आहे ही आम्ही 9 तारखेनंतर देखील चालू ठेवणार आहे। म्हणजे नृत्य असेल, गायन असेल आणि रांगोळी असेल ह्या स्पर्धांची नोंदणी 9 तारखेनंतर देखील आम्ही चालू ठेवणार आहोत। मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये जी नोंदणी जी आहे आम्ही 7 तारखेला थांबवणार आहोत। 7 तारखेपर्यंत क्रीडा विषयांची नोंदणी होणार आहे आणि आजपर्यंतची आकडेवारी जी आहे ही 20,000 युवकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ह्याचा मला मनापासून आनंद होतोय की एवढ्या मोठ्या ह्या महोत्सवामध्ये नाशिककरांनी भरभरून याला प्रतिसाद दिलेला आहे। या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलामुलींनी नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मध्यरात्री महापौर रंजना भानसी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी बुद्ध वंदना झाली। संगं शरणं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। या प्रसंगी नगरसेविका प्रियंका घाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर पाटील, पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, धनंजय निकाळे, किशोर घाटे, रवींद्र जाधव, दीपक यशवंते, कविता तेजाळे, रेखा निकम, दीपक डोके, उत्तम जाधव, संजय खैरनार, दिलीप साळवे, भिवानंद काळे, दीपचंद दोंडे, मदन शिंदे, अरुण मोरे, नितीन गंभीरे, विनोद बर्वे यांच्यासह दलित चळवळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। अमर रहे बाबा साहेब अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। बाबा साहेब। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक। तारे तारे कितने नील गगन पे तारे। देवांशी ससाने हिला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी, मोठे पप्पा विजूभाई, खुशी, गुरु, करण, विराज, स्वामी, कबीर, गुंजन, पीयूष, सर्व ससाने परिवार। फूल है कितने प्यारे, फूलों से प्यारा तू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। आपल्या चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा करा नाशिक सिटी न्यूज सोबत अवघ्या 200 रुपयात। संपर्क त्याला सरकारी नोकरी नसताना सुद्धा लग्नाला होकार दिलास तू। अहो काका, तो गरुड झेप अकॅडमी मध्ये ट्रेनिंग घेतोय ना, सरकारी नोकरी हमखास मिळेल। 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करणारी गरुड झेप अकॅडमी आता आपल्या नाशिक शहरात। MPSC, महाराष्ट्र पोलीस, आर्मी भरतीसाठी स्पेशल बॅचेस सिम्बॉसिस कॉलेजच्या बाजूला न्यू नाशिक। अधिक माहितीसाठी कॉल 9804285555। मुख्य शाखा वाळूज, औरंगाबाद। कॉल 9637375556। आम्ही करतोय सरकारी नोकरी गरुड झेप अकॅडमीच्या मदतीनं आणि
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चांदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी चांदवडचे न्यायाधीश के.जी. चौधरी, वकील संघ तसेच कोर्टाचे कर्मचारी, पक्षकार, PLYचे कर्मचारी यांनी अभिवादन केले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड। नांदुरे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन झाले। शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवू असे वचन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वचनाला त्यांची पाठ फिरताच ग्रहण लागले। नांदुर येथे रात्री 8 वाजता पेशंट आले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार न करताच त्याला रेफर केले। आरोग्य केंद्राचे डॉक्टर सिद्धू गैरहजर असल्याचे कारण पुढे करण्यात आले। आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थातूर मातूर उत्तर दिले। आरोग्य अधिकारी स्थानिक डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचे चित्र समोर येत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका, परिचर, वाहन चालकांच्या भरोशावर रुग्णांना सोडून डॉक्टर निघून जातात। हा प्रकार धक्कादायक आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांची अशा प्रकारे वाट लागत असून आरोग्य सेवेचा बोजवारा झाला असल्याचे नागरिक रुग्णांच्या बोलण्यातून समोर आले आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी, वणीगड। कळवण तालुक्यातील नांदुरे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सम्राट ग्रुप, ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तालुका महासचिव संतोष अहिरे यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला सरपंच जिजाबाई गावित, उपसरपंच प्रकाश राऊत, सदस्य सुभाष राऊत, भालचंद्र कानडे, ग्रामसेवक RB चौरे, रंगनाथ गावित, दिलीप अहिरे, गणेश अहिरे, शिवा अहिरे, संदीप अहिरे, अशोक अहिरे, दादाजी अहिरे व सम्राट ग्रुपचे सदस्य यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापिका व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे, नांदुरी। तारे तारे कितने नील गगन पे तारे, देवांशी ससाने हिला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी, मोठे पप्पा विजूभाई, ऋषी, गुरु, करण, विराज, स्वामी, कबीर, गुंजन, पीयूष, सर्व ससाने परिवार। फूल है कितने प्यारे, फूलों से प्यारा तू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। आपल्या चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा करा नाशिक सिटी न्यूज सोबत अवघ्या 200 रुपयात। संपर्क त्याला सरकारी नोकरी नसताना सुद्धा लग्नाला होकार दिलास तू। अहो काका, तो गरुड झेप अकॅडमी मध्ये ट्रेनिंग घेतोय ना, सरकारी नोकरी हमखास मिळेल। 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करणारी गरुड झेप अकॅडमी आता आपल्या नाशिक शहरात। MPSC, महाराष्ट्र पोलीस, आर्मी भरतीसाठी स्पेशल बॅचेस सिम्बॉसिस कॉलेजच्या बाजूला, न्यू नाशिक। अधिक माहितीसाठी कॉल 9804285555। मुख्य शाखा वाळूच, औरंगाबाद। कॉल 9637375556। आम्ही करतोय सरकारी नोकरी गरुड झेप अकॅडमीच्या मदतीनं। आणि आरंभ पारंपरिक आणि अत्याधुनिक वस्त्रांचा आता बदलेल नाशिककरांच्या जगण्याची लाईफस्टाईल। कांकरिया लाईफस्टाईल घेऊन आले आधुनिक जगातील तरुणांसाठी नवनवीन फॅशनेबल कपड्यांचे अत्याधुनिक प्रशस्त असं दालन। किड्स, मेन्स, वुमन्स वेअर मध्ये मिळणार असंख्य व्हरायटीज यांसह विविध उच्च दर्जाच्या ब्रँडचा स्टॉक। न्यू स्टाईलचा मोठा खजिना, तोही पारंपरिक पोशाखांसह। लहान मुलांच्या कपड्यांचा तर नवलाईचा भव्य स्टॉक।
लाईफस्टाईल मॉल. आमचा पत्ता कांक्रिया लाईफस्टाईल, त्रिमूर्ती चौक, जनता तेल सेंटर समोर, नाशिक. सोने खरेदीसाठी एक विश्वसनीय नाव, मेसर्स गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन सराफ. पारंपरिक आधुनिक दागिन्यांचे माहेरघर, कमीत कमी मजुरी कामाची हमी, शोभिवंत मनमोहक दागिन्यांचे भव्य दालन. स्त्री सौंदर्य फुलविणाऱ्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्रे, राणीहार, मोहनमाळ, लक्ष्मीहार, ठुशी, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, जुबे, कर्णफुले, मंगळसूत्र, पेंडेंट, वेल, पारंपरिक आणि फॅन्सी ज्वेलरी. स्त्री आणि पुरुषांसाठी अंगठ्या, ब्रेसलेट, चेन, आणखी बरेच काही. नाशिकच्या सुप्रसिद्ध घाटाच्या शुद्ध चांदीमध्ये तोळबंदी, फॅन्सी जोडवे, देवी देवतांच्या मूर्ती, मुकुट, तांबे, समई, पैंजण, पूजेची ताट, चांदीची भांडी, त्याचबरोबर बरेच काही. राशी रत्न खरेदी केल्यास अंगठी मजुरीवर 100% सूट. 10 ग्रॅम पुढील सोन्याच्या दागिने खरेदीवर चक्क पैठणी मोफत. हॉल मार्किंगचे सर्वात कमी मजुरी, बिनघटीचे दागिने. तसेच सोने गुंतवणुकीसाठी खास सुवर्ण संचय योजना. 12 महिन्यांचा संचय पुढील 1 महिन्यात मिळवा. 13 महिन्यांचा संचय शिवाय बिनघटीचे दागिने. आता सोने, चांदी, हिरे, मोती, नवरत्न खरेदीसाठी एकमात्र विश्वसनीय नाव, मेसर्स गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन सराफ. झुमक्यांपासून ते पैंजणांपर्यंत सुवर्ण अलंकाराची डिझाईन पाहून मनाला मोहून टाकणारी शोभिवंत मनमोहक दागिन्यांचे भव्य दालन. ग्राहकांच्या विश्वासाची विश्वसनीय पेढी म्हणजेच एएस अष्टेकर अँड सन्स. नव्याण्णव 60च्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी अष्टेकर अँड सन्स आपल्या सोबत. हारापासून ते नथीपर्यंत, झुमक्यांपासून ते पैंजणांपर्यंत भुरळ पाडणारी या तत्वावर दागिने मिळण्याचे नाशिक रोड मधील एकमेव ठिकाण. आमचा पत्ता अष्टेकर अँड सन्स, दत्त मंदिर सिग्नलच्या पुढे, ICICI बँक शेजारी, नाशिक रोड, नाशिक.
तारे तारे कितने नील गगन पे तारे देवांशी ससाने हिला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी, मोठे पप्पा विजूभाई, खुशी, गुरु, करण, विराज, स्वामी, कबीर, गुंजन, पियुष, सर्व ससाने परिवार. फूल है कितने प्यारे, फूलों से प्यारा तू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. आपल्या चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा करा नाशिक सिटी न्यूज सोबत. अवघ्या 200 रुपयात. संपर्क त्याला सरकारी नोकरी नसताना सुद्धा लग्नाला होकार दिलास तू. अहो काका, तो गरुड झेप अकॅडमी मध्ये ट्रेनिंग घेतोय ना, सरकारी नोकरी हमखास मिळेल. 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करणारी गरुड झेप अकॅडमी आता आपल्या नाशिक शहरात. MPSC, महाराष्ट्र पोलीस, आर्मी भरतीसाठी स्पेशल बॅचेस सिम्बॉसिस कॉलेजच्या बाजूला न्यू नाशिक. अधिक माहितीसाठी कॉल 9804285555. मुख्य शाखा वाळूच औरंगाबाद. कॉल 9637375556. आम्ही करतोय सरकारी नोकरी गरुड झेप अकॅडमीच्या मदतीनं आणि सय्यद पिंपरी राजवाडा येथे 1958 मध्ये उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तूपाला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर अवघ्या 2 वर्षांनी सय्यद पिंपरी राजवाडा येथे PL लोखंडे यांच्या पुढाकाराने बाबासाहेबांच्या अस्थी असलेला स्तूप उभारला. तत्कालीन खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते या स्तूपाचे उद्घाटन झाले होते. या स्तूपाची महती दूरवर पसरल्याने 6 डिसेंबरला येथे अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती. अभिवादन कार्यक्रमासाठी स्तूप स्मारक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्तूपाचे सुशोभीकरण करण्यात आले. फुलांनी स्तूप सजवण्यात आला होता. येथील कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या पेटवून सामूहिक बुद्धवंदना केली. गवळाणे येथून आलेले कार्यकर्ते भीमज्योत घेऊन आले होते. अनेक भदंतेंनी या ठिकाणी स्तूपासमोर नाशिक रोड, जेल रोड, भगूर, सातपूर, ओझर, आंबेडकर नगर, सातपूर, गंगापूर आदी ठिकाणाहून आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने आले होते. बाबासाहेबांचं निर्माण 1956 साली झालं आणि त्यांचं निर्माण झाल्यानंतर ज्या ठिकाणी चैत्यभूमी त्या ठिकाणी त्यांना अंत्यविधी देण्यात आला. त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आमच्या गावचे भूमिपुत्र PLG लोखंडे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्या ठिकाणी हस्ती मिळवल्या आणि हस्ती मिळून आपल्या गावात त्या ठिकाणी जतन कराव्यात अशी त्यांची संकल्पना होती आणि ते गावी आली. लोकांना त्यांनी त्यांची संकल्पना मांडली. गावाने एक ठरावाने मंजूर करून त्या ठिकाणी बाबासाहेबांची हस्ती ठेवण्यासाठी हा आपण बघताय इतका मोठा स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. 62वा महापरिनिर्वाण दिन आणि त्यानिमित्ताने सय्यद पिंपरी गावी असलेल्या या पवित्र स्मारकाला, पवित्र भूमीला अभिवादन करण्याकरता नाशिक शहर व परिसरातून गावागावातून या ठिकाणी अभिवादन करण्याकरता या ठिकाणी असंख्य भीम अनुयायी, महिला भगिनी, सर बाळगोपाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खरोखर या आपल्या माध्यमातून या ठिकाणी या पवित्र आत्या स्मृती जपण्याचं काम आपण करत आहात. कार्यक्रमाचे नियोजन स्तूप स्मारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद लोखंडे, अंकुश निकम, प्रभाकर निकम, त्र्यंबक लोखंडे, मंगेश जाधव, विजय लोखंडे, धनंजय लोखंडे, दीपाली लोखंडे, ग्रामस्थ दादाभाऊ लोखंडे, माणिक निकम आदींसह ग्रामस्थांनी केले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी परमेश्वर अंधळे, सातपूर. नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला. अवघ्या 9 महिन्यातच आयुक्त पदावरून तुकाराम मुंडे यांची बदली झाली. त्यानंतर 14 दिवस हे पद रिक्त होते आणि आयुक्तपदी कोण ही चर्चा सुरू होती. गमे यांच्या नावाची पहिल्या दिवसापासूनच चर्चा सुरू होती. राधाकृष्ण गमे हे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी होते. बदलीचे आदेश येताच त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे सोपवला. आज बुधवारी त्यांनी नाशिक मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. स्मार्ट सिटीच्या कामाला गती देत तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करू, मुंडे यांच्या कारकिर्दीतील चांगले उपक्रम पुढेही राबू, त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. आणि जे आपल्या अपेक्षा आहे त्या कशा पूर्ण करता येतील आणि प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आपल्याला कसा समन्वय ठेवता येईल हे पहिलं प्राधान्य राहील आणि जे विकासाचे काम आहे त्याला कशी गती देता येईल आपल्याला आणि स्मार्ट सिटीचा जो आपला मुख्य मुद्दा आहे त्यालाही कशी गती देता येईल याचा निश्चित प्रयत्न करू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचाही प्रयत्न राहील. शहर विकासाच्या दृष्टीने
आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने ज्या सर्व बाबी आहे त्या तशाच पुढे चालू राहतील. चांगल्या गोष्टी पुन्हा आपण चालू ठेवू. ज्याच्यात आवश्यक असेल तर काही सुधारणा करणं आवश्यक असेल तर सुधारणा केल्या जातील. नाशिकचा अनुभव फार चांगला राहिलेला आहे आणि तोच अनुभव आताही राहील आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल असा पूर्ण विश्वास आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकला अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलंय. नाशिकचे जावई असलेल्या गमे यांच्याबाबत नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक. 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हिंदू विजय दिन, श्रीराम प्रभू पूजन व आरतीचा कार्यक्रम द्वारका परिसरात हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे साजरा करण्यात आला. यावेळी रामसिंग बावरी यांच्या हस्ते श्रीराम प्रभूंचे पूजन करून आरती करण्यात आली. याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, कैलास यंदे, राजेंद्र नेरकर, प्रसाद बावरी, बालदेवचंद नेपाल, नितीन खैरनार, किरण सिंग पवार, अनिल जाधव, विजय पवार, सागर देसले, दशरथ माहुलीकर, मनोज मराठे, किशोर बागमार, प्रेमसिंग पवार, भारत सतभैया, काशीनाथ गोट्या, जाधव, घटमाळे, राजू वाघ, सुरेश जगताप आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक. हाऊसिंग सोसायटी, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळ, तिडके कॉलनी, नाशिक. नंबर 422-101. गुलाबराव ताकाटे, मुख्य संपादक, संचालक. संपर्क 99 60 45 90 77 79.